मुलींविषयी आज थोडंसं आपण बोलूया की मुलगी झाली की ज्यांना दोन मुली आहेत त्यांना वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण मुली ह्या नेहमी मुलांसारख्याच म्हणजे आजकाल मुलांची काही उणीव भासू देत नाहीत, इतक्या मुली सक्षम असतात. आणि मला असं वाटतं की मुलींना ना आपण सक्षम बनवलं पाहिजे, की त्यांचे जे काही त्यांना शिक्षण मेन म्हणजे मुलीला कधीही जाणीव होऊन द्यायची नाही की तू मुलगी आहेस. म्हणजे आमच्या वेळेला आमच्या काळी काय होतं की जरा काय झालं की असं बसायचं नाही, असं वागायचं नाही, असं करायचं नाही, तू मुलगी आहेस, तू मुलीसारखी राहा, असं करायचं. मी माझ्या मुलीला ज्या वेळेला ती मोठी व्हायला लागली तिला सगळं सगळं शिकवलं आहे. म्हणजे तिला इवन म्हणजे ह्यांची त्यावेळेला बाईक होती, म्हणजे मोटारसायकल होती हिरो होंडा, तर तीसुद्धा तिला शिकवली आहे. म्हणजे ती चालवायची, ती कॉलेजला घेऊन जायची, हिरो होंडावर जायची, तिला कार शिकवली आहे. तिला असं कुठचं गोष्ट नाही असं नाही, तिला सगळं शिकवलं आहे. आणि तिला कधी अशी आम्ही म्हटलं नाही की अवे तू मुलगी आहेस, तू काय हे करू नकोस, तिथे कर. अगदी जे सगळं तिला आवडतं ते तू शिक, असं कुठेही मागे राहायचं नाही. म्हणजे शिक्षण तर दिलंच आहे तिला, आणि परतवर हे सुद्धा बाकीचे जे जे काही गोष्टी आहेत त्या शिकवल्या आहेत. तर ह्या विषयावर आज मी तुम्हाला माझे काय विचार आहेत ते सांगणार आहे. हॅलो, नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझे रेसिपीचे व्हिडिओ असतात, ब्युटी टिप्स असतात, कारण माझं पार्लर होतं त्यामुळे मी ब्युटी टिप्स देते. तसंच साडी ड्रेपिंगचे पण मी बरेच व्हिडिओ टाकते, आणि जनरल असं जे विषय आहेत त्याच्यावर पण मी बोलत असते. तर आजचा विषय आहे मुलगी झाल्यावर मुलीला वाढवताना काय आईवडिलांची जबाबदारी असते. तर मुलीला वाढवताना तू मुलगी आहेस प्रत्येक वेळेला ही ती जाणीव करून द्यायची नाही. हां, तिच्यावर संस्कार करायचे, तिला सगळ्या गोष्टी समजावून द्यायच्या. पण आमचं दोघांचंही म्हणजे माझ्या मिस्टरांचं आणि माझं आमचं असंच मत होतं की मुलीला सगळं आलं पाहिजे. म्हणजे तिला सक्षम बनवायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यासाठी पहिलं म्हणजे तिला चांगलं शिक्षण द्यायचं आहे. आता शिक्षण देण्यासाठी म्हणजे जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण म्हणजे लहानपणापासून त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांना शिक्षण व्यवस्थित घ्यायला लावायचं किंवा शिक्षण द्यायचं आहे. आता शिक्षण दिल्यावर तिला तिच्या पायावर उभं राहून द्यायचं आहे. तिला नोकरी वगैरे चांगली मिळाली पाहिजे. ती चांगल्या ह्याच्यात नोकरी करायला लागली की ती म्हणजे एक शिकलेली मुलगी तिच्या घराला पूर्ण म्हणजे सुशिक्षित म्हणजे हे करू शकते, म्हणजे घर सांभाळू शकते. आणि तिला सक्षम बनवलं आपण, ती तिच्या पायावर उभी राहिली, प्रत्येक गोष्ट तिला माहिती असली, येत असली, तर तिच्या म्हणजे ती जॉब करते, तिच्या त्या ठिकाणी तिची छान प्रगती पण होते. कारण ती मागे राहत नाही, लाजत नाही ना, कारण आपण पहिल्यापासून हेच संस्कार दिलेले असतात तिला. हां, पण आता मुलीची काय काळजी आहे, मुलीनी कसं वागावं किंवा मुलीनी काय काळजी घ्यावी हे मात्र आपण जरूर तिला शिकवायचं. तिच्यावर ज्या वयात शिकवायचं त्या वयात तिला सगळ्या गोष्टी सांगायच्या. तर अशी जी पूर्णत्वाला गेलेली मुलगी असते ही आपल्या आपल्या घराचं म्हणजे आपल्या आईवडिलांच्या घराचं आणि जिथे सासरी जाते त्या सासरचं हे नाव उज्ज्वलच करणार, कारण तिला तेवढं आपण सक्षम बनवलेलं असतं. त्यामुळे मुलींच्या लग्नामध्ये आपण खूप खर्च करतो किंवा मुलींसाठी पैसा साठवून ठेवतो की हिच्या लग्नात मला हे करायचं आहे, किंवा आपल्याला हुंडा प्रकरण तर आजकाल राहिलंच नाही आहे, पण हिच्या लग्नात काही द्यायचं आहे घ्यायचं आहे ह्याच्यावर आपण विचार करतो. हा विचार अजिबात करू नका. त्याच्यापेक्षा मुलीला जितकं शिकायचं आहे, जे शिकायचं आहे ते शिकून द्या. कारण ती शिकलेली मुलगी असेल ना तर ती पूर्ण सगळं व्यवस्थित म्हणजे तिचं आणि ती पायावर उभी असली तर कधीही तुम्हाला तिची काळजी करायला लागणार नाही, कारण ती सक्षम असते. आणि त्यामुळे ती आपला संसार आणि तिला जर होणारी तिचे जी मुलं असतात त्यांचं पण ती व्यवस्थित सगळं करू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की मुलगी झाल्यावर आपण तिला, कारण बऱ्याच घरात मी बघितले मुलगी आहे म्हणजे आता कोणी असं करत नाही, पण पूर्वीच्या काळी असायचं मुलगी आहे काय करायचं आहे, इंजिनियर डॉक्टर करून
तिला आपले बी ए बी कॉम करायचं नाही तर मग फार हुशार असले तर BSc कडे जायचं, एवढंच शिक्षण द्यायचे. तिला कधी असं त्यांनी विचार केला नाही की मुलींनी इंजिनियर होऊन काय करायचं असं आमच्या काळी म्हणायचे त्यावेळेला. तर मुलींनी नेहमी असं म्हणजे BCom वगैरे करायचं, त्याचा पुढचा कोर्स करून बँकेत नोकरी करायची, शाळेत नोकरी करायची, एवढंच मर्यादित होतं. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. मुली कुठच्याही ह्याच्यात कमी नाही आहेत, सगळ्या गोष्टीत मुली पूर्ण आहेत. मुलींना तुम्ही सामर्थ्य द्या, बळ द्या, त्यांच्या हातात पायात बळ द्या. ते बळ दिलेलं असतं त्या नक्कीच आपल्या घराचं, आपल्या आईवडिलांचं नाव पुढे चांगलंच काढतात. आणि जे चांगले संस्कार आहेत ते मात्र संस्कार हे दिलेच पाहिजेत. कारण मुलींना चांगले संस्कार दिले तर त्यांचं पुढे जीवन चांगलं होतं आणि आयुष्य चांगलं होतं. आणि त्यांची पुढची पिढी आहे म्हणजे त्यांची जी मुलं आहेत त्यांचं पण आयुष्य किंवा त्यांना पण चांगले संस्कार ते देतात. म्हणून मग मुलींना मला असं वाटते की मुलींच्या लग्नाचा विचार करून तिला लग्नासाठी आत्तापासून पैसा जमा करण्यापेक्षा तिला शिक्षण द्या, तिच्या आवडीनिवडी जपा, तिला ज्या कलेमध्ये म्हणजे आजकाल नुसतं शिक्षणाला पण महत्त्व नाही आहे बरं का. आजकाल असं आहे की तुम्हाला कला पण आल्या पाहिजेत. म्हणजे डॉक्टर असेल तरी त्याला म्हणजे ते डॉक्टरसुद्धा माझ्या एक ओळखीचे डॉक्टर आहेत तर त्यांचंसुद्धा गाणं त्यांना खूप आवडत होतं. त्यामुळे त्या स्वतःचं सगळं क्लिनिक वगैरे सांभाळून त्या गाण्याचं पण क्लास करत होत्या. त्यांचे प्रोग्राम डॉक्टरांचे होत होते. मग गाणं किंवा काही वाद्य त्यांना वाजवायला आवडत असतील तर ते, किंवा नृत्यसुद्धा हे छान आहे. सगळ्यात म्हणजे आपल्या शरीराला व्यायाम होणार आहे. त्यामुळे ह्या कला ज्या आहेत त्या कलासुद्धा त्यांना जोपासता आल्या पाहिजेत. त्यांना म्हणजे ते सुद्धा आपण त्याला शिकवलं पाहिजे. नुसतं शिक्षण दिलं म्हणजे झालं नाही. पहिलं म्हणजे संस्कार केले पाहिजेत, शिक्षण दिलं पाहिजे, कला त्यांच्या अंगात जी त्यांना आवडत असेल ती त्यांना शिकवली पाहिजे किंवा ते जाण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे. आणि अशा ज्या सक्षम झालेल्या मुली असतात ना ह्या कधीही जगामध्ये तुम्ही त्यांना सोडून द्या, त्यांची काळजी करायची गरजच नाही. कारण त्या एवढ्या परिपक्व होतात ना सगळ्या ह्याच्यातनं, त्यामुळे त्यांची काळजी करायची तुम्हाला नंतर गरज पडत नाही. म्हणून सांगते की मुलींना असं वाऱ्यावर म्हणजे मुलगी झाली जाऊ दे असं करून सोडू नका. त्यांच्याकडे पूर्ण लहानपणी लक्ष द्या, त्यांना शिक्षण द्या, त्यांना सक्षम बनवा. आणि अशी जी पूर्णत्वाला गेलेली मुलगी असते ती तुमचा झेंडा त्यांचा म्हणजे गाजवणार आणि तुम्हाला तुमचं नाक कधीही खाली होऊन देणार नाही. ती नेहमी वर 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 चढतच जाणार. हा माझा अनुभव आहे, तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण असाच अनुभव येईल की मुलींना. आणि दुसरं म्हणजे एक मला सांगायचं राहिलं ह्याच्यामध्ये, मुली काय मुलं काय, आजकाल हे बाहेर चाललेलं आहे ना, हे आता नसरापूरचं सगळ्यांनाच माहिती आहे, हे खराचं सगळ्यांनाच माहिती आहे. मग ह्याचं शिक्षण आहे ना त्यांना लहानपणापासून द्यायला पाहिजे. की तुम्हाला सांगते की आमच्या घरात मला जेव्हा नात झाली ना त्यावेळेला तिला 3-4 वर्षाची असतानासुद्धा बॅड टच आणि गुड टच हे सगळं तिला सांगितलं गेलं होतं. आणि तिच्या नर्सरीमध्ये पण त्यांना सांगितलं होतं आणि घरीसुद्धा आम्ही तिला विचारायचो. आणि म्हणजे हे लहानपणापासून समजलं पाहिजे. 3-4 वर्षाचं असताना आपण काय म्हणतो ह्यांना काय समजते, एवढ्या लहान वयात कुठे काय सांगायचं, पण त्यांना समजतं. म्हणजे इवन तुम्हाला सांगते की आम्ही माझ्या नातीला हे केलं, म्हणजे असं कोणी आलं तर तुला किस केला किंवा काय बॅड टच म्हणजे कुठे कुठे टच केल्यावर हे बॅड आहेत, हे गुड आहेत, हे सगळं तिला सांगितलं. रोज तिला विचारून घ्यायचो. आणि मग काय म्हणजे ही मजा आहे. माझा मुलगा आता अर्थात त्याची मुलगीच आहे ना ती, तर तो आल्यावर तो एकदम घेऊन तिला पिशी करतो, पप्प्या घेतो, हे करतो तसं करतो. तर ती पटकन ओरडते, बाबा बॅड टच आहे, असं नाही करायचं. मग तिला नंतर समजावून सांगितलं की आई वडील आपले जे काय बाबा असतील, आई असेल किंवा आजी आजोबा, ह्यांनी आजकाल आजी आजोबा म्हणजे आजोबांना परवड नाही, म्हणजे ते सुद्धा बातम्यांमध्ये ऐकलं तर इतकं म्हणजे आजकाल असं वाटतं TV लावूच नाही.
त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत ना, जसं आपण बाकीचे संस्कार करतो ना, तसे ह्या गोष्टी पण मुलींना किंवा मुलांना पण सांगायला पाहिजे. तर हे लहान 3-4 वर्षाच्या असल्यापासून आपण हे त्यांना सांगायला पाहिजे की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आणि अशा वेळेला काय करायला पाहिजे, किंवा त्यांना सक्षम त्याच्यातही बनवलं पाहिजे की तुम्ही जगामध्ये जेव्हा आपण त्यांना सोडतो ना, तर असं आपण म्हणतो की मोठं काय, म्हाताऱ्या झालेल्या बायकांवर सुद्धा बलात्कार होतात. म्हणजे अगदी 70 वर्षाच्या बाईवर बलात्कार झाला, हे मध्ये पेपरला आणि बातम्यांमध्ये पण सांगितलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, नजर कशी आहे समोरच्याची, टच कसा आहे, हे प्रत्येक गोष्ट मुलीला किंवा मुलाला हे समजलंच पाहिजे, आणि त्यांना समजावून सांगायची जबाबदारी ही आपली असते, आपल्या घरातल्या लोकांची असते. त्यामुळे असं एक लक्षात ठेवा की आजकाल असं नाही आहे की मुलगी झाली, बापरे मुलगा झाला, आता काय मला टेन्शन नाही, असं नाही आहे. मुलांना पण सगळं समजावून सांगितलं पाहिजे. हे ड्रग्स हे जे आजकाल चालतं, ह्याच्यापासून पण त्यांना वाचवायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या आपल्या घरामध्ये हे सगळं लहानपणापासून मुलांशी मोकळेपणाने बोला, मुलींशी मोकळेपणाने बोला, आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगा, गोष्टी रूपे समजून सांगा, गोष्टीतनं सांगा. किंवा एखादी गोष्ट काय झाली असेल तर त्यांना सांगा, हे बघ हे असं असं झालं, हे कशामुळे झालं, म्हणजे त्यांना नीट समजावून सांगितलं की त्या मार्गाला ते जाणार नाहीत, आणि जरी चुकून त्यांचं काही पाऊल वाकडं पडलं तरी ते परत सरळ होईल, हे मात्र नक्की आहे. आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय. धन्यवाद.